फिल्डिंग साठी जायचं आहे. तर चला जांभिवली टीम तर चला जांभिवली टीम आपण झालं की मैदानाच्या आत. अजून आपली सेमीफायनल आणि फायनल आहे, म्हणजे ही मॅच पकडून अजून 3 मॅच कव्हर करायच्या आहेत आणि या मैदानावरती लवकर अंधार होतो. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील आमच्या सोबत आमचे साथी समालोचक वाईसॉप मुरबाड नानकसवाडी आमचे मित्र खरं तर प्रकाश भला सरांचा सुमधुर आवाज. नक्कीच धन्यवाद असेल ते म्हणजे सातत्यानं आमचे प्रसाद सर. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर ज्यांनी गेले 3 दिवस या स्पर्धेला कंटिन्यू बघायला गेलं तर नक्कीच सातत्यानं कॉमेडीच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं त्यांच्या आवाजातून कव्हर केलेलं पाहायला मिळालंय. आणि तदनंतर विनंती असेल चिंचवली संघाला की आपण ऑर्गनाइज कमिटीकडे रिपोर्टिंग करून जायचं आहे, कारण हा सामना झाल्यानंतर आपण ज्या काही पुढच्या सेमीच्या लढती आहेत त्या खेळवणार आहोत, त्यामुळे आपण रिपोर्टिंग करून जा. आपण पाहतोय मानाची स्पर्धा खऱ्या अर्थानं बघू शकतोय. स्वर्गीय किशोर प्रकाश 11 खरवेवाडी आयोजित हा स्वर्गीय विष्णुदादा स्मृती चषक 2025 ची मानाची आणि सन्मानाची मातबल मोठी स्पर्धा. आणि ही मोठी स्पर्धा आज पाहायला गेलं तर नक्कीच फायनल डे मध्ये आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये पोहोचली आहे. ज्यावेळेला सकाळ झाली होती त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने या मैदानावरती आलो, बरीचशी चर्चा केली आणि ज्यावेळेला स्पर्धेचं प्रथमतः पहिल्या दिवसामध्ये उद्घाटन केलं होतं त्यावेळेला पाहायला गेलं तर आमच्या संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीनं एकच आकडं घातलं होतं की 4 दिवस चालणारी स्पर्धा सातत्यानं पाहायला गेलं तर कोणत्याही खेळाडूला दुखापत न होता आणि पारंपरिक पद्धतीनं पार पडावी हेच. आणि आज बहुतेक या 4थ्या दिवसामध्ये ही मानाची क्रिकेटची स्पर्धा नक्कीच चांगल्या नियोजनामध्ये आणि चांगल्या अगदी क्षेत्रामधून मात्र सादरीकरण करत असताना आपण पाहतोय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आजच्या फॉर्मॅट मधील ही क्वालिफाय मॅच मात्र आपण सर्वजण बघू शकतोय. त्यामध्ये बघायला गेलं तर आपण पाहतोय तिथे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी चेस द गेम जांभिवली बस संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि त्यानंतर फलंदाजी करत असताना सारा 11 चिखलोली संघ आहे. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले आहेत, म्हणजे दोन्ही संघाची चर्चा आज संपूर्ण दिवसभरामध्ये या स्पर्धेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये राहिली आहे. पण इथे जो जिंकेल त्याची चर्चा मात्र अगदी टॉप 4 मध्ये होईल, म्हणजेच या संपूर्ण स्पर्धेच्या एका ट्रॉफीसाठी होईल आणि तो संघ कोणता असेल हे शोधण्यासाठी ही मॅच 2 षटकांचा सामना आहे. दोन्ही टीमला अगदी सातत्यानं आम्ही इकडनं सांगतोय, त्यामुळे इथे कोणतंच पॉवर प्ले नसेल हे लक्षात प्रत्येकाला असेल. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. इथे सध्याच्या स्थितीला आपण बघाल चेस द गेम जांभिवली टीम कडून फर्स्ट ओव्हर मध्ये सोनू हा गोलंदाज आणि तिथे बॅटिंग मधून आपण हर्षदला स्टाकर एंडला पाहतोय आणि नॉन स्टाकर एंडला अक्षय. हर्षद आणि अक्षय ही एवन जोडी आज दिवसभरामध्ये तळतळत्या उन्हामध्ये बघायला गेले तर आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी आणि आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी या खरवईच्या मैदानावरती क्रिकेट खेळत असताना आपण बघितले आहेत. पण विसरून चालणार नाहीये चेस द गेम जांभिवली संघानं देखील आज अगदी पाहायला गेले तर तापलेलं वातावरण आणि उन्हाचा तडिका मात्र अक्षरशः आपल्या अंगावरती झेललाय. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आता नक्कीच हा एक चांगलासा सामना इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सोनू मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाले, तिथे आफिल केली, जल्लोष होता. पण आमचे ऑफिशियल अंपायर बादल सवारे सर सांगतायत की आउटसाइड द लेग स्टंप इट्स बॉल. आणि तिथे आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती मात्र सध्याच्या घडीला लेग बाईच्या स्वरूपात मात्र 2 धावा तिथे कन्वर्ट झाल्यात. सुका मित्रांनो मैदानामध्ये खऱ्या अर्थानं नक्कीच या सामन्यामध्ये कोणाकडनं होतील तो संघ मात्र सातत्यानं कमकुवत असेल. आणि त्यामुळे इथे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दोन्ही संघाला दिमागामध्ये एकच गोष्ट ठेवायची की आपलं बेटर आपल्या टीमसाठी आपल्याकडनं दिलं पाहिजे. सोनू मैदानामध्ये बॉलिंग टाकतोय, समोर हर्षद बॅटिंग करतायत. हर्षद स्टाकर एंडला लोवा फुल टॉस मिस टाइमिंग, फटका फसलाय, नो मॅच लँड बॉल. ओ या क्षणी नजर हटी मैदान के अंदर दुर्घटना घटी, म्हणजेच नजर हटली दुर्घटना घटली आणि मैदानाच्या आतमध्ये आता बॅटरला जीवनदान. संध्या मिळतात पण त्या संध्या
तुम्हाला खऱ्या अर्थानं नक्कीच कॅचअप करावा लागत असतात, कव्हर्स करावा लागत असतात आणि इथे या सामन्यामध्ये आपण बघू शकतोय चुकी झाली आणि आता ही चुकी या मॅच मध्ये महत्वाच्या मात्र नक्कीच मागणी पडू शकते कारण ज्या खेळाडूंना आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्या बॅटचा दर्जा आणि चिखलोली संघाचा बघायला गेले तर वर्चस्वाचा एकनिष्ठेचा खेळ करून दाखवला असा हर्षदला जीवनदान भेटलं आहे. हर्षद स्टाकर एंडला लॉफ खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती पुन्हा एकदा चांगलंसं कनेक्शन नाहीये. मिड ऑफला फिल्डर आहेत फेकीमध्ये पुन्हा एकदा गचाळीचा थ्रो केलाय. या चुका कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच वारंवार स्ट्रगल करण्यात भाग पाडतील ते म्हणजेच सातत्यानं टीम चिखलोली क्रिकेट संघाला आणि आमच्या संपूर्ण ऑल इंडिया विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय कारण काहीच वेळात आपण सेमीच्या मॅचेस पाहणार आहोत त्यामुळे आताच तुम्ही या आणि तुमची सोय इथे झालेली आहे त्यामुळे आपण लवकर यायचं. ओ लॉफ्टेड हिट झेल सुटला मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या पलीकडे बॅटर हर्षदच्या बॅट मधून आता येतोय हा एक चांगला रीतीचा तीर मिड ऑन बॉडी लाईनच्या पलीकडे षटकार. आतमध्ये हर्षद हा फलंदाज मात्र या सामन्यामध्ये घेतोय. चिखलोली संघ म्हटला तर चिखलोली संघाचं क्रिकेट या बदलापूर विभागामध्ये आणि तदनंतर या अंबरनाथ तालुक्यामध्ये मात्र भरपूर पुढे गेलेलं क्रिकेट आहे आणि तोच संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय. आमच्या ऑल इंडिया कंपनीला विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. आपली जेवणाची सोय केली आहे. थोडेसे लेट झालो परंतु या आपण सामन्यामध्ये चांगलाच क्रिकेट आहे. तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र अगदी धावपळ दोन्ही संघ करतायत. मिडॉनला फटका होता तिथे मैदानाच्या आतमध्ये या आई चेंडूवरती 2 धाबा. एका धावेला महत्व आहे कारण इथे जो जिंकणार आहे तो मात्र स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये जाण्यासाठी जागी मात्र नक्कीच भरपूर पक्की गर्द असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि इथे सध्या तरी या सामन्यामध्ये सध्याच्या स्थितीला कोण चांगल्या रीतीचं क्रिकेट खेळेल हे देखील कायच वेळात बघायला भेटेल. या दरम्यान आपण बघू शकतोय आमचे आदरणीय भगवान पवार मामा इथे उपस्थित राहिले तर मामांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. तदनंतर आपण बघू शकतोय आमचे आदरणीय भिकूजी दिवेकर मामा इथे उपस्थित आहेत तर त्यांनाही विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती या. तदनंतर आमचे आदरणीय नवसुभाऊ वाघे तदनंतर आमचे शिवाजी मामा दिवेकर या चारही व्यक्तिमत्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्ही मनपूर्वक सस्ने असं स्वागत मात्र नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून करू. सामन्यामध्ये आपण सध्या तरी भरपूर इंटरेस्टिंग लेवलचं क्रिकेट एन्जॉय करतोय. तिथे मैदानामध्ये पहिलं षटक संपन्न झालं आणि फर्स्ट ओव्हर मध्ये बॅटल फर्स्ट करत असताना या सामन्यामध्ये आपण बघतायत सध्या तरी टीम इथे सध्याच्या स्थितीला सारा 11 चिखलोली संघ मात्र धावसंख्येवरती विदाउट लॉस 15 या धावफलकावरती पोहोचली आहे. मानाची टेनिस क्रिकेटची स्पर्धा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हटला तर अनेक विभागामध्ये आवर्जून खेळला जातो आणि आज भरपूर मोठी महासंग्रामी स्पर्धा आणि टेनिस क्रिकेटचा हा महायुद्धाचा खेळ मात्र सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये या दोन संघांमधून आपण बघतायत. 15 धाबा स्कोरबोर्ड वरती बनल्यात. मॅच मध्ये दुसरं षटक फेकण्यासाठी सध्याच्या घडीला आवडती विकेटनं जय सज्ज होतोय. जय मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती इंटर झाली आहे. बॅटची इनसाइड आउट एज होती तिथे शॉर्ट थर्डमॅन स्वीप मौजूदी फिल्डिंग मधून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करते पण एकदा वाचू शकले नाहीयेत. एक सिंगल इथे कन्वर्ट होतीये. स्ट्राईक ही मात्र आता रोटेट झाली आणि तिथे स्ट्रायकर एंडला अक्षय बॅटिंग करतील. अक्षय देखील आज चिखलोली गावासाठी मात्र या उन्हामध्ये भरपूर भिडलेला खेळाडू आहे पण समजून इथे मैदानामध्ये खेळ करत असताना सध्या तरी आपण पाहतोय चेस द गेम इथे सध्याच्या स्थितीला जांभिवली ब संघाला. जांभिवली संघ देखील आज दिवसभरामध्ये प्रोफेशनल गतीने आणि तदनंतर मोठ्या संघांवरती मात करून या स्पर्धेमध्ये इथपर्यंत पोहोचलाय. शॉर्ट ऑफ लेन तिथे मैदानाच्या आतमध्ये बॅटची आतलीशी एज घेतली आहे. थर्डमॅनला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण फार चांगल्या रीतीचं होत आहे. एक सिंगल तिथे मात्र या चेंडूवरती सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षक वाचू शकत नाहीयेत. एक सिंगल याही बॉलवरती कन्वर्ट होतीये. स्कोरबोर्ड सध्या 17 या धावसंख्येवरती पोहोचतोय.
17 धावा धावफलकावरती आहेत. समज स्ट्रायकर एंडला आपण बघतोय हर्षद आणि हर्षदला जी जीवनदान मिळाली आहेत त्या जीवनदानांचा फायदा आता हर्षदची बॅट घेते एक्स्ट्रा कव्हरला. एक देखना लायक इनसाइड आउटला कव्हर ड्राईव्हचा नजराणा आणि मैदानामध्ये हा बॉल जातोय सीमा पार चौकार. सामन्यामध्ये मात्र सध्याच्या स्थितीला अगदी जबाबदारी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सोपवलेली होती. संपूर्ण या मॅच मध्ये लक्ष टाकलं तर नक्कीच चिखलोली संघाने या खेळाडूवरती आणि तो खेळाडू मैदानामध्ये प्रोफेशनल रीतीने रन्स बटोरतोय. या क्षणी मात्र रन्स घेण्याचा प्रयत्न केलाय तिकडे क्लोज होता डबल साठी प्रयत्न केलाय पण इथे धाव नसणारे आणि विकेट देखील नसणार आहे कारण इथे नॉन स्टाकर बॅटर आपण बघू शकतो हर्षदनं पॉपिन क्रीज सोडलं नाहीये त्या अनुषंगाने इथे फक्त आणि फक्त एकच धाव दिली जाईल. एक सिंगल या चेंडूवरती मिळती स्कोरबोर्ड पुढे जातोय. धावफलकावरती सध्या तरी 22 धावा म्हणत असताना फलंदाजी करणारे आपण सारा 11 चिखलोली संघाच्या पाहतोय. इथे जर एखादा 22 धावा आहेत. इथे जर एखादा लॉफ्टेड हिट आला तर कम से कम 28 पर्यंत मजल ही मात्र बनवू शकेल फलंदाजी करणाऱ्या टीमची. शेवटचा बॉल या षटकाचा आणि तिथे स्ट्रायकर अक्षय फलंदाजी करतोय. संध्याकाळचं सत्र आहे थंड वातावरण आहे हवा सुटली आहे आणि या हवेच्या सहवासामध्ये फलंदाजाचा सहवास बॅटने दाखवलाय पॉइंट कव्हरला आणि आता पॉइंट कव्हरला खुलं क्षेत्र होतं आणि त्या खुल्या क्षेत्रामधून हा चेंडू जातोय सीमा पार. अंत चांगला होतोय बॅटिंग करत असताना सध्या सगळीला चिखलोली संघासाठी आलाय चौकार. त्याचबरोबर आमचे ऑल इंडियाच सार्थक यांना विनंती असेल की आपण इकडे यायचं आहे. आपली जेवणाची सोय झाली आहे त्यामुळे आपण लवकर या कारण अजून आपल्याला 2 सामने पाहायचे आहेत. अगदी आपण पाहू शकतोय एक फायनल आणि एक सेमीची लढत आपल्याला पाहायची आहे आणि एक सेमी या स्पर्धेमध्ये खेळवून झालेली आपण खऱ्या अर्थानं दुसऱ्याच दिवसामध्ये पाहिलेली आहे. त्यामुळे नक्कीच 2च मॅच अजून आपल्याला शिल्लक राहिलेल्या पाहायला भेटत आहेत. पण पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये सारा 11 चिखलोली संघाने मात्र 26 धावा बनवल्यात आणि 27 धावेचं आव्हान चेसिंग करत असताना इथे पाहायला मिळेल ती म्हणजेच टीम सातत्यानं आपण बघतोय जांभिवली क्रिकेट संघाला. आमचे अनंत दादा गावंड यांना विनंती असेल की आपण एका सामन्यासाठी पंच म्हणून जायचंय कारण इथे आमच्या बादल दादांना थोडीशी विश्रांतीची गरज आहे. थोडस खरं तर त्यांना इथे थांबण्याची गरज आहे त्यामुळे त्यांना इथे थांबवलं जाईल. खरं तर आमचे बादल दादा विश्रांतीची गरज नाही आहे कारण ते अगोदरच स्ट्रॉंग आहेत. सामन्यामध्ये 12 चेंडू आणि 27 धावेचा आव्हान चेस करत असताना चेस द गेम
या मॅच मध्ये जांभिवली ब संघ पाहायला भेटेल आणि जांभिवली ब संघाची फलंदाजी मैदानामध्ये संदेश आणि सोनू हे दोन खेळाडू इंटर होत आहेत. तिकडे मैदानामध्ये सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो सारा 11 चिखलोली टीम कडून मात्र मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट ओव्हर मध्ये बॉलिंग स्पेल यूज करण्यासाठी सज्ज होतोय. तिथे ओव्हर दी स्टंप्स मैदानाच्या आतमध्ये हर्षद सज्ज झाली आहेत गोलंदाजी मार्क वरती, ज्या हर्षदनं आज सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि आमची देखील मनं जिंकली आहेत. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण बघू शकतोय ब्रदर स्पोर्ट्स या लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही संपूर्ण स्पर्धा ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रेक्षकांना खास करून विनंती असेल, जर आपण इथे नवीन असाल तर .in भरभरून प्रेम करायला विसरू नका, कारण ही .in कमी काळामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या नावाची छाप सोडतीये. तर चला कांगो गण्या आणि तर चला आपण जेवायला यायचंय. चला मित्रांनो आपण या, आम्हाला देखील तुमची काळजी आहे त्यामुळे आपण लवकर यायचंय. 27 धावेचं आव्हान आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू मात्र तिथे एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये कट करतायत फलंदाज संदेश. डबल साठी लगेच कॉल केलाय तिथे बॅट्समन संदेशने आणि हर्षदच्या पहिल्या चेंडूवरती मात्र क्रुशल क्षेत्रातून तिथे एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा संदेशच्या बॅटमधून येतील. बघायचं आहे, थोडं इंज्युअर्ड झालेला आहे, काही हरकत नाही. हां हा बाकीचे थोडे बाजूला व्हा. इंज्युअर्ड झालेला आहे, काही हरकत नाही, काही होत नाही. हां थोडंसं उलट बसवा त्याला. हां थोडंसं श्वास घे आणि श्वास सोड. आणि एक घूट पाणी द्यायचं त्याला, काही होत नाही. भव्य दिव्य टूर्नामेंट, भव्य मॅचेस या खरवई मैदानावर संपन्न होत आहे. फायनलचे सामने, सर्व दर्शकांचे हार्दिक हार्दिक स्वागत या भव्य दिव्य मैदानावर. सत्तावीस धावांची आवश्यकता आहे. 2 ओव्हरचा लिमिटेड मॅच. यानंतर सेमीफायनल आणि त्यानंतर फायनलचा राऊंड. जंगी मुकाबला, कड़ा मुकाबला, रंगदार मुकाबला, रंगलेला मुकाबला या खरवई मैदानावर आपण सर्व दर्शकांना पाहण्यास मिळेल. भव्य दिव्य आयोजन, भव्य दिव्य बक्षीस. लागलं असेल तर बसून जा म्हणा, दुसरा पाठवता येते. दोन ओव्हर 27 धावांची आवश्यकता. लिमिटेड मॅच, लिमिटेड ओव्हर अँड लिमिटेड रन्स. बघूया कोण जिंकते आहे, कोण आपल्या पायरीवर पायदानावर पोचत आहे, कोण आपल्या यशाकडे वळण घेत आहे. बढ़िया मोड़ दिया वहां पे, और देखना है अंपायर का इशारा. 6 रन, बढ़िया डिसीजन वहां पर. 6
षटकार, या षटकारच्या मदतीने स्कोर पोहोचलो. 8 रन्स. सुंदर षटकार लावलेला आहे या ठिकाणी. दर्शकगण या मॅचचा आनंद घेताना धावफलकावर 8 रन्स लागलेले आहे. राट्यामध्ये विकेट. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलचा चेंडूचा कनेक्ट काहीच नाही. डॉट गेन. सुंदर गोलंदाजी आणि सुंदर फलंदाजी. 27चं टार्गेट बघूया काय होते. केवळ 2 ओव्हरचा हा सामना, 2 षटकांचा सामना, लिमिटेड सामना आहे. यानंतर सेमीफायनल, नंतर फायनल. मारण्याचा प्रयत्न, पण अंपायरचा निर्णय वाईट साठी. तटस्थ अंपायर, युनिक अंपायर आमचे आयोजक समितीकडनं नियुक्त झालेले अंपायर्स, पंच. बॉलर कंटिन्यू टू खरवे ग्राउंड एंड, राइट अमोट विकेट. बढ़िया स्ट्रोक किया, फील्ड किया वहां पर, और दूसरा रन लेना चाहते हैं और देखना करीबी मामला, लेकिन वहां थोड़ा मिस्टेक हुआ. फील्ड मिस फील्ड और 2 रन पूरे. 2 रन से स्कोर पहुंचा. 11 रन, 11 रन. देखना है कौन अपने मंजिल के करीब पहुंचता है, कोणती टीम विजयाकडे वाटचाल करीत आहे बघूया. राइट विकेट. ओहो, बढ़िया गेंद और सीधे विकेट के ऊपर आउट होकर बल्लेबाज वापस आते हुए निराश होकर, और नए बल्लेबाज जय. चला तर अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. दोन्ही संघाला सूचित करण्यात येतं की फास्ट घ्या, कारण या मैदानावरती आपण बघू शकतो अंधारा लवकर होतो, कारण आजूबाजूला फार मोठ्या बिल्डिंग्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपण लवकर घ्यायचं आहे आणि लख्ख प्रकाशामध्ये आपल्याला या स्पर्धेची फायनल देखील खेळवायची आहे. त्यामुळे आपण लवकर घ्या. इथे स्कोरबोर्डवरती सध्या तरी आपण पाहू शकतोय 27 धावेचं आव्हान चेस करत असताना सध्या तरी 11 धावा लावण्यात यशस्वी ठरली आहे. सध्या तरी या मॅचमध्ये चेस द गेम जांभिवली ब संघ, आणि तिथे आता सामन्यामध्ये आपण पाहू शकतोय येणारे 6 चेंडू आणि गरज मात्र 16 धावेची आहे. 6 चेंडू 16ची गरज. स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेस हा निर्णय मात्र आहे. त्यामुळे इथे 6 बॉल आणि 16 धावा कंपल्सरी डेफिनेटली चेस या मात्र कन्फर्मरित्या या मैदानाच्या आतमध्ये कराव्या लागतील. त्या म्हणजे चेसिंग करत असताना जांभिवली टीमला या धाबा डिफेंड देखील होऊ शकतात, चेस देखील होऊ शकतात. क्रिकेटचं क्षेत्र आहे आणि इथे जरतरला महत्व नसतं, म्हणून वेळ येईल ती सांगेल की जिंकेल कोण. समोर ठेवलेला बॉल होता, तिथे मैदानाच्या आतमध्ये फिंगर रोल केले होते. मिस्टामिंग खेळत असताना तिथे बॅट्समन आपण सध्या तरी बघितलेत सोनू या फलंदाजाला, पण तिथे कोणतं क्षेत्र नव्हतं. क्षेत्रक्षण बरंच लांब राहिलं आणि तोपर्यंत तिथे मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती सोनूच्या बॅटमधून 2 धाबा आल्यात. या ओव्हरमध्ये प्रति बॉलवरती रन्स येणं फार गरजेचं आहे आणि मध्ये मध्ये एखादा 1-2 तरी मोठा फटका आला तरी सुद्धा सामन्याचा पलटा हा मात्र नक्कीच खऱ्या अर्थानं जांभिवली संघाच्या बाजूनं होईल. चांगली ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये, लिझीस ड्राईव्ह, वाह इंटरेस्टिंग स्ट्रोक. सोनू स्टाकर एंडला होते आणि सोनूच्या बॅटमधून आता येतोय सध्याच्या स्थितीला या सामन्यामध्ये चेस द गेम करणारा जांभिवली ब संघासाठी चौकार.
कसा पाहिजे तर सामना असा पाहिजे मैदानाच्या आतमध्ये आता सध्याच्या स्थितीला प्रत्येकाची नजर या सामन्याच्या दिशेनं लागली गेली आहे आणि जिंकेल कोण हा प्रश्न खऱ्या अर्थानं आपण उभा राहिलेला पाहतोय. 4 बॉल 10 ची गरज. मिस्टामिक स्ट्रोक फटका बसलाय बाची टॉप एज सेलिब्रेशन. वेळ आली पलटली मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज होतोय बाद. सोनू विकेट डाऊन. सध्याच्या स्थितीला क्रुशल मुवमेंटला मात्र फलंदाजाला पॉपिंग क्रीज सोडावा लागतंय. ज्या सोनून मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा खरं तर पुरस्कार मिळवला होता तो सोनू आता मैदानामधून परतीचा प्रवास करतोय. 3 बॉल 6 नाराज राहतील स्वतःवरती, कारण ज्या वेळेला संघासाठी भरपूर साऱ्या अपेक्षा सिद्ध करण्याची वेळ असते त्यावेळेला एखादा खेळाडू जर बाद होत असेल तर ते फार कठीण असतं आणि तेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. इथे सोनूला होत असताना नवीन बॅटर तिथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी इंटर होतोय. हर्षल हा खेळाडू तिथे मैदानामध्ये दाखल झालाय. 3 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. सामन्यामध्ये अजून देखील खर तर बॅलन्स क्षेत्र आहे. येणाऱ्या बॉलवरती जर एखादा कलात्मकतेचा स्ट्रोक आला तर सामन्याचं पारड बदलू शकतंय, पण इथे बदलणार नाहीये कारण तिथे मैदानामध्ये एक चांगल्या नावारूपाचा गोलंदाज आपण अक्षयला बघतोय आणि अक्षयचा डॉट बॉल. अक्षयने फलंदाजीमधून देखील आपलं 100% दिलंय सर्व सामन्यांमध्ये. तदनंतर पाहायला गेलं तर हर्षदनं देखील चांगलं 100% दिलंय. पण या दोन्ही गोष्टी विसरून संपूर्ण पाहायला गेलं तर सारा 11 चिखलोली संघाच्या खेळाडूंनी म्हणजेच प्लेइंग 11ने मात्र चांगला प्रतिसाद आपल्या क्षेत्ररक्षणामधून दिलाय आणि त्याच अनुषंगाने आज आपण नक्कीच या मैदानावरती खरं तर स्वर्गीय किशोर प्रकाश 11 खरवईवाडी आयोजित स्वर्गीय विष्णुदादा स्मृती चषकामध्ये मात्र नक्कीच फार चांगला लिमिटचं क्रिकेट बघतोय. 2 चेंडू आता 10 धावेची गरज आहे, म्हणजे 1 षटकार आणि 1 चौकार. 2 चेंडू 10 ची गरज आहे. तिथे मैदानाच्या आतमध्ये पंचाडी मात्र लाईन लेंथ मध्ये चेक केलाय. हा चेंडू मात्र खेळपट्टीच्या बाहेर फेकलाय, म्हणजेच नो चेंडूचा इशारा तिथे पंचांनी दाखवलाय. सामना संपला नाहीये मित्रांनो, कारण इथे चमत्कार मात्र बनायला सुरुवात झाली आहे. 2 चेंडू 9 धावेची गरज. समोरच्या एंडने जर पाहायला गेलं तर नक्कीच बऱ्याच हवेचा प्रभाव आहे, त्यामुळे इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र जास्तीत जास्त अटॅक हा मात्र फलंदाजाला इनसाइड आउटला करावा लागेल, कारण तिकडे जर कनेक्शन प्रॉपर असलं तर 6 सुद्धा येऊ शकतायत, 4 देखील येऊ शकतायत. पण इथे गोलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये सहजरित्या इथे समोरच्या फलंदाजाला मात्र नक्कीच आक्रमण करून देणार नाहीये. 2 चेंडू 9. 2 बॉल 9 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये गॅप झोन मध्ये फटकाय फिल्डर येतोय. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक मात्र अफलातून फिल्डिंग करतायत. तिथे मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती 2 धावा कन्वर्ट केल्या जात आहेत. तिसरीसाठी कॉलिंग केला, परंतु शेवटच्या मुवमेंटला नकार होतोय आणि इथे फक्त 2. आता सामन्यामध्ये मात्र 1 चेंडू आणि 7 धावेची गरज, म्हणजे आता या सामन्यामध्ये एक चमत्कारच वाचू शकतोय. अगदी सध्याच्या स्थितीला चेस द गेम जांभिवली ब संघाला क्वालिफायचा सामना आहे, जिंकणार आहे त्याला मात्र एक ट्रॉफी खर तर आज मिळेल आणि ती ट्रॉफी कोणाला सुपूर्द होईल मिळेल हे देखील मात्र या सामन्यामधून बघायला भेटेल. 4 दिवसाची ही स्पर्धा, 3 दिवसामध्ये 3 संघ टॉप 4 मध्ये गेलेत. आजचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसातील ही टॉप 4 ची महत्वाची मॅच आपण इथे सध्या तरी या 2 संघांमधून पाहतायत. 1 चेंडू 7 ची गरज आणि अशा प्रकारे इथे टायमिंग असफल आहे आणि आजचा दिवस आपल्या नावावरती लेखत असताना खरवईच्या मैदानावरती आपण बघतोय या स्वर्गीय किशोर प्रकाश खरवईवाडी आयोजित स्वर्गीय विष्णुदादा स्मृती चषकाच्या टॉप 4 मध्ये जागा पक्की करत असताना सारा 11 चिखलोली क्रिकेट संघ अभिनंदन राहील चिखलोली टीम अँड हडलक ते म्हणजेच चेस द गेम जांभिवली क्रिकेट संघ. चला सेकंड करून घ्यायचंय लगेच दोन्ही संघांनी आणि विनंती असेल सारा 11